नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट ST यांच्याकडून जी सातारा विभागासाठीची नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. ॲप्रेंटिस या पदासाठीची विविध पदांसाठी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. इथे पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं आहे याच्यानुसार सातारासाठीचं आहे. माननीय संचालक जिल्हा रोजगार व रोजगार मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत, ST स्टँड. याच्यामध्ये पाहू शकता सातारा विभागासाठीचे जे आहेत याच्यामध्ये शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी सन 2024 सत्रांकरता उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत सूचित करणे. याच्यामध्ये पाहू शकता शिकाऊ उमेदवार म्हणजेच ॲप्रेंटिससाठी 1961 अन्वये 2024 सत्रासाठी निरनिराळ्या व्यवसायात ट्रेडमध्ये खालील दर्शवल्याप्रमाणे शिकाऊ उमेदवारांचे प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करण्याची आहे. याच्यामध्ये जागा चेक केल्या जाऊ शकतात. मोटर मेकॅनिकसाठी एकूण 5 जागा आहेत. मेकॅनिक डिझेलसाठी एकूण 43. मोटर व्हेकल बॉडी बिल्डर शीट पेंटल वर्करसाठी 2. ऑटो इलेक्ट्रिशियनसाठी 2 जागा आहेत. वेल्डरसाठी 4. टर्नरसाठी 2 आहेत. त्याच्यानंतर प्रशीतन वातानुकूलीकरण याच्यासाठीच्या 2 जागा आहेत. अशा एकूण 60 जागांची ॲप्रेंटिस पदासाठीची भरती आहे. इथे पाहू शकता आवश्यक शैक्षणिक पात्रता, वय, विद्यावेतन इत्यादीबाबतचा तपशील सोबतच्या विविध नमुन्यातील मागणीपत्रात दिलेला आहे. शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर सदर शिकाऊ उमेदवारास राज्य परिवहन महामंडळ सातारा विभागात सहाय्यक पदाच्या सरळ सेवा भरतीच्या वेळी सहाय्यक पदासाठी थेट अर्ज करता येईल. त्यासाठी हे महत्त्वाचं आहे. मात्र त्यांना महामंडळाच्या सेवेत सामावून घेण्याचे बंधन महामंडळावर राहणार नाही. पाहू शकता 2021, 22 आणि 23 या वर्षी RTI पास झालेले उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. सदर भरती प्रक्रियेत कालमर्यादा असल्याने संस्थेतून ITI उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अप्रेंटिसशिप इंडिया ORG या वेबसाईटवर, ITI उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना MIS वेब पोर्टलवर जाऊन शिकाऊ उमेदवारीबाबत रजिस्ट्रेशन करण्याबाबत सूचना देण्यात यावी. याच्यामध्ये पाहू शकता साताराचा आस्थापना क्रमांक आहे, रजिस्ट्रेशन नंबर आहे. हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला तिथे नमूद करणं आवश्यक आहे. इथे पाहू शकता जे अधिकृत वेबसाईट आहेत. इथे तुम्हाला जो ट्रेड आहे तो ट्रेड सिलेक्ट केलात सातारा विभागासाठीचं मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिकल. इथे जे आस्थापना क्रमांक आहे ते पाहू शकता. डिव्हिजन सातारासाठीचं तर ऑपरेटिंग स्टेट आहे, वर्किंग डेज, त्याच्यानंतर एस्टॅब्लिशमेंट कोड आहे. तर इथून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. अप्लायवर क्लिक केल्यानंतर जे सिलेक्ट केलेले आहेत वेगवेगळे ट्रेड आहेत, त्या ट्रेडनुसार तो ट्रेड तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तर इथून सिलेक्ट करायचा आहे नॅब्ससाठीचा अप्लाय फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी या ऑप्शनवर क्लिक करून. याच्या पद्धतीने पूर्ण डिटेल जे आहेत क्वालिफिकेशन वगैरे, कोर्स डिटेल याचीसुद्धा इथे माहिती देण्यात आलेली आहे अधिकृत वेबसाईटवर. या पद्धतीने प्रत्येक जो ट्रेड आहे तो ट्रेडनुसार इथे वेबसाईटवर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. इथे पाहू शकता 26 फेब्रुवारी 2024 ऑनलाईन अर्ज करण्याबाबत सूचना देण्यात आलेली आहे. याचा अर्थ ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख आहे 26 फेब्रुवारी 2024. तसेच ऑनलाईन अर्जाची प्रत तसेच MIRTC कॉर्पोरेशन फंड या नावाने खुल्या प्रवर्गातील उमेदवार 590 व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 295 असं DD करणं आवश्यक आहे. म्हणजे एवढं पेमेंट ऑनलाईन पेमेंट करणं आवश्यक आहे परीक्षा फीसाठीचं. शिकाऊ उमेदवार विभाग नियंत्रण कार्यालय 7 स्टार बिल्डिंगच्या मागे ST स्टँड यांच्यावर तुम्हाला पत्त्यावर उमेदवारांनी समक्ष हजर राहून सकाळी 10 ते 5:30 या वेळेस ते अर्ज सादर करणे आवश्यक आहे. हा जो उमेदवार आहे त्यांना ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्याच्यानंतर याचा दिलेला ॲड्रेस आहे ह्या ॲड्रेसवर डॉक्युमेंट्सनी तिथे हजर राहणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने इथे पाहू शकता पदांचे नाव देण्यात आलेलं आहे आणि एकूण पदे आहेत आणि शैक्षणिक पात्रतासुद्धा इथे दाखवण्यात आलेली आहे. 26 एप्रिल 2024 ही शेवटची तारीख आहे. 26 फेब्रुवारी 2024 ऑनलाईन अर्ज करण्याबाबतच्या सूचना आहेत. तर याच्यानुसार इथे पाहू शकता शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे. मेकॅनिक मोटर व्हेकलसाठी कमीत कमी MSSC म्हणजे 10वी पास आणि ITI कोर्स आहे मोटर मेकॅनिकल हा पूर्ण असणे आवश्यक आहे. मेकॅनिक डिझेलसाठी सुद्धा त्याच पद्धतीने 10वी पास आणि डिझेल मेकॅनिकचा कोर्स. त्याच्यानंतर ऑटो इलेक्ट्रिशियन आहे, मोटर व्हेकल, वेल्डर, टर्नर, वातानुकूलन AC याच्यासाठी सुद्धा त्याच पद्धतीने ते कोर्सेस
असणे आवश्यक आहे अप्रेंटिस पदासाठीचे. तर अशा पद्धतीने ही जी भरतीची जाहिरात आहे विस्तारित ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा देण्यात आलेली आहे, ज्याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, डाउनलोड केली जाऊ शकते. याच्यामध्ये पाहू शकता जे एकूण जी पदाची माहिती आहे ती देण्यात आलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने अधिकृत जी वेबसाईट आहे ती आपल्या ऑनलाईनसाठीचं लिंक आहे, तिथे लॉग इन करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता या भरतीसाठी. इथे पाहू शकता मेकॅनिक मोटर व्हेकलसाठीची सुद्धा इथे ऑप्शन आहेत, याच्यामध्ये देण्यात आलेले आहे डिटेल इन्फॉर्मेशन. इथे नंबर ऑफ वॅकन्सीज ओपनिंग्स दाखवण्यात आलेले किती आहेत यासाठीच्या, ते अप्लाय करायचं आहे पद्धतीने. याच्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे ती राज्य मार्ग परिवहन महामंडळ याच्याकडून पूर्ण प्रोसेस सांगितली जाईल. तर दिलेल्या तारखेपर्यंत तिथे हजर राहणं सुद्धा आवश्यक आहे. अशा पद्धतीने जी भरती आहे सातारा ST महामंडळ अप्रेंटिस पदासाठीची, त्यासाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.